आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये आपल्याला कवडी आढळते. पण या कवडीचं नेमकं धार्मिक महत्त्व काय आहे, ही कवडी कशी तयार झाली, या सर्व विषयावर आपण आज छोटासा हा व्हिडिओ बघणार आहोत. कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. समुद्रातून उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध ह्या ना त्या कारणाने लक्ष्मीशी जोडलेला असतो. इतकंच काय तर लक्ष्मीची पूजा करताना देखील त्यांचा आवर्जून उपयोग केला जातो. याचे कारण असे की लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे. कवड्यांचे प्रकार किती व कोणते तसे पाहता बऱ्याच रंगाच्या व आकाराच्या कवड्या असतात, परंतु पूजेमध्ये अथवा देवी शृंगारामध्ये काही विशेष कवड्यांचा समावेश होतो. सर्वात पहिलं महालक्ष्मी कवडी. तुम्ही हे यूट्यूबवर किंवा गुगलवर सर्च करू शकता. कवडीवर तपकिरी रंगाचे टिपके असतात. 2 अंबिका बट कवडी म्हणजेच खडबडीत व पिवळसर रंगाची कवडी. 3 येडेश्वरी कवडी. राखाडी रंगावर हलकेसर पिवळसर छटा असतात. 4 यल्लम्मा कवडी. शुभ्र व दुधासमान निष्कलंक असते. आराधी लोक ज्या देवीची उपासना करतात त्या त्या देवीच्या शृंगारात अशा कवड्यांचा समावेश होतो. कवडी माळ जी आई भवानीसह अनेक देवींच्या गळ्यातील महत्त्वाचा अलंकार आहे. कवडीच्या महात्म्याच्या वर्णनात एक कथा आढळते. ती अशी की शिव पार्वती भारती मठात सारीपाट खेळत असताना देवर्षी नारद तेथे आले. त्यांनी जगदंबा मातेच्या हातातील कवडीकडे पाहताच प्रश्न केला की माते, ह्या कवडीत असं काय आहे की ही आपणास एवढी प्रिय आहे, जिच्या निर्णयाक्षमक्ष साक्षात महादेव हरवता आहात आपण. त्यावर महादेवींनी सारीपाटावरील एक कवडी नारद मुनींच्या हाती देऊन ह्या कवडीच्या तुलनेत मावेल एवढे धन आणून देण्यास सांगितले. नारद मुनी मातेच्या आज्ञेने पालन करत कवडी घेऊन इंद्रदेवाच्या दरबारी पोहोचले. तिथे कवडी तुल्य धन मागताच सर्वप्रथम चंद्रदेवांनी व देवेंद्रांनी विनोदमय हास्य केले. त्यावर कुबेराने छोटा तराजू घेऊन एका पारड्यात कवडी व दुसऱ्या पारड्यात द्रव्य टाकले. पारडे समतोलच होईना. तराजू विशाल झाला. कुबेर भांडार खाली झाले, किंतु कवडी तुल्य धन होईना. देवतागणांनी मनोमन क्षमा मागून देवराज इंद्राने स्वतःचा मुकुट देखील पारड्यात टाकला, किंतु जगदंबेच्या एका कवडीतला तोलेल एवढे धन पर्याप्त नाही झाले. देवराज इंद्रासह सर्व देव शिवशक्ती समीप आले. अपराध क्षमापण केले. ह्या अपराधाच्या क्षमापणे प्रित्यर्थ इंद्र व चंद्रदेवांनी कल्लोळ तीर्थाची निर्मिती केली. हेच तुळजापुरातील कल्लोळ तीर्थ, जे इंद्र व चंद्रदेवांनी बांधले असून ब्रह्मदेवांनी पृथ्वीवरील सर्व जलतीर्थांना इथे येण्यास सांगितले. या तीर्थाचा एकत्र कल्लोळ झाला, तेच हे पवित्र कल्लोळ तीर्थ. तेव्हापासून कवडीला अपार महत्त्व प्राप्त झाले. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कवडीचे अनुभव सिद्ध प्रयोग. ज्यांनी हे कवडीचे प्रयोग करून बघितले त्यांना त्याचा एकदम चमत्कारिक फायदा मिळालेला दिसून येतो. 1. बंध्या रुपयाबरोबर 3 तपकिरी कवडी बांधून त्या लॉकर किंवा तिजोरीत ठेवावी. यामुळे लक्ष्मी आपल्याकडे निरंतर राहील व दरवर्षी याची लक्ष्मी पूजनच्या दिवशी पूजा करावी. 2. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी, इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर घराबाहेर पडताना एक पांढरी कवडी उजव्या खिशात ठेवावी. आपलं कार्य नक्कीच यशस्वी होते. 3. नवीन वाहनाला काळ्या दोऱ्यात ओवलेली तपकिरी कवडी दिवे लागीच्या वेळी बांधल्यास अपघाताचे भयच राहत नाही. 4. दुकानाच्या गल्ल्यात 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येत जर तुम्ही कवड्या ठेवल्या तर पैशाचे ओघ सातत्याने चालू राहतात. लहान बालकांना दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते, त्यासाठी पांढरी कवडी काळ्या दोऱ्यात ओवून बांधावी. 6. ज्याच्याकडे लक्ष्मी मातेने पाठ फिरवली आहे अशा लोकांनी 7 पांढऱ्या कवडी केशर मिश्रित हळदीचा लेप लावावा व त्या नव्या कोऱ्या पिवळ्या कापडात गुंडाळून देवाऱ्यात ठेवाव्या. लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. 7. काही कारणाने पती पत्नीमध्ये भांडण होऊन संसार उद्ध्वस्त होणार असेल तर 21 पांढऱ्या कवडींची माळ उशीखाली ठेवावी. अल्पावधीत वादळ शांत होईल व जीवन सुखी होईल. 8. लहान मुलांना दात येताना त्रास होत असेल तर शिंपल्यांची माळ गळ्यात घातल्याने दात विना त्रासाने येतात. एवढंच काय, एकेकाळी कवडी ही चलनासाठी वापरायचे साधन होते. व्यवहारात कवड्या चलन म्हणून अस्तित्वात होत्या. राजे महाराजे कवड्यांच्या माळा परिधान करत असत, कारण कवडी ही सागरातून निघालेली असल्याने रत्नासमान मोत्यासमान मानली जाते. पेशवाई काळातही या कवड्या माळा विशिष्ट घराण्यातील लोक घालत असत. आपणही कालोखात विसरलो म्हणून की काय, पण कधीतरी म्हणतोच काय कवडीमोल किंमत आहे. कवडीमोल विकले गेले. आता आराधी लोकात कवडी शृंगार का प्रिय विचाराल तर जे भगवतीला प्रिय ते आराध्यास प्रिय म्हणून आराधी आजही अनमोल अशा कवड्या साजाचा शृंगार करतात.
त्यांना तो जीवापाड प्रिय आहे. रामकृष्ण हरी.